शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवताना ज्या पद्धतीनं अडचणींना सामोरं जावं लागतं, त्या दृष्टीनं बँका मानसिक त्रास मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना देत आहेत. आणि म्हणून आज आम्ही एक बँकांची शाळा नावाचा उपक्रम पूर्ण मराठवाड्यात बँकामध्ये जाऊन राबवतोय. आणि या उपक्रमाच्या अंतर्गत बँकांकडून काही प्रश्नाचे उत्तर आम्ही शोधतोय आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यामध्ये सुरळीतपणा यावा हा आमचा उद्देश आहे. याच्यातला प्रमुख सिबिल तपासून अशा पद्धतीनं वरपासून माननीय मुख्यमंत्र्यांपासून सूचना आहेत. अशा असताना इथे आम्ही लीड बँकेकडे आलो, त्यांनी सांगितलं की अशा सूचना आहेत, खरं आहे, परंतु खालच्या स्तरावरचे बँकेचे अधिकारी मॅनेजर्स या सूचनांचं पालन तंतोतंत करत नाही, सिबिल तपासतातच. आणि म्हणून हा एक मुद्दा आहे. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी वन टाइम सेटलमेंट केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी काही शेतकरी एखाद्याचा जामीनदार राहतात आणि अशा स्थितीमध्ये या शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. आणि म्हणून बरेच अर्ज 2-2 महिने प्रलंबित आहे. म्हणून आमचा एक मुद्दा असा होता की 1 आठवड्यामध्ये एक तर अर्ज ॲक्सेप्ट करा, नाही तर रिजेक्ट करा, पेंडिंग ठेवू नका. कारण मग दुसरा मार्ग शेतकऱ्याला निवडता येतो. आणि या सगळ्या परिस्थितीमुळं शेतकऱ्यांना वेगळ्या अडचणीला सामोरं जातं. आता पेरणीचे दिवस आहे, खतं घ्यावं लागतात, बी बियाणं घ्यावं लागतात. पाऊस सुरुवातीला चांगला आला, आता थांबलेला आहे. मागच्या काळात अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, याचंही सरकारने अनुदान दिलं नाही, विमा थकलेला आहे. या स्थितीमध्ये बँका एक आशेचा किरण शेतकऱ्यांसाठी आहे, परंतु या बँकामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची अडवणूक होते. आणि म्हणून आज आम्ही ही संभाजीनगरात बँक ऑफ महाराष्ट्र लीड बँक आहे, त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी चर्चा केली, आमच्या मागण्या, आमचं म्हणणं आम्ही त्यांच्यासमोर मांडलेलं आहे.